दुसरीकडे पाहायला गेलं आपल्या कोणाला असं ये ना बाबा बारीक बारीक मला जरा हिला घ्या सोडून लगे पप्पा हिला घ्या पुढे आशिष तुम्ही थांबा आशिष काय आलं ताई तुम्ही इकडे असा काय कुणाला बी नाही सर पालिकेची निवडणूक लागले महाराज साहेब तुम्ही प्रभाग 3 मध्ये आलाय प्रचार सुरू आहे कसा आहे प्रतिसाद लोकांचा सगळीकडेच उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि भाजपवर आणि भाजपच्या उमेदवारांवर पूर्णपणे सातारकर मतदारांचा विश्वास आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण सातारचा नियोजनबद्ध असा विकास करत आलो आणि पुढे सुद्धा करणार आहे। त्यामुळं साताऱ्यातील सर्व प्रभागातील आमचे भाजपचे उमेदवार चांगल्या मताधिक्यानं विजय होतील। नगराध्यक्षपदाचे पण आमचे उमेदवार अमोल मोहिते हे सुद्धा चांगल्या मोठ्या मताधिक्यानं नक्की विजय होतील, कारण लोकांच्या मनामध्ये भाजप ही खोलवर जाऊन बसलेली आहे आणि नक्कीच आमचा विजय हा ठरलेला आहे। महाराज साहेब पण काही वॉर्डमध्ये अशी परिस्थिती आहे की जे आपले तुमचे कार्यकर्ते उदयनराजेंचे कार्यकर्ते त्यांनी बंड पुकारलाय, त्या उमेदवारांसाठी काय तुमचं नियोजन आहे? आता बघा आमच्याकडं भाजपकडे 400 लोकांनी, मी काल पण सांगितलं की 400 लोकांनी इंटरव्ह्यू दिले होते 50 जागांसाठी। आता याच्यातच आपल्याला कळत होतं की 350 लोक ही नाराज होणार आहेत, कारण शेवटी आपण 50 उमेदवार उभा करू शकतो। त्यामुळं त्यातनं आता काही म्हणजे जे इच्छुक होते सगळे तुल्यबळ होते, सगळे ताकदीचे होते, सगळ्यांचं आपापल्या प्रभागामध्ये वजन आहे, लोक त्यांच्या मागे आहे, समाज त्यांच्या मागे आहे। पण शेवटी निर्णय केल्यानंतर काही जण म्हणजे नाराज झाली, कारण उमेदवारी मिळाली नाही की वाईट वाटतं आपल्याला। त्याच्यातनं अनेक जणांना आपण विनंती केली की बाबा तुम्ही थांबा, आपण दुसरीकडे विचार करू, दुसरीकडे संधी देऊ। एक निवडणूक गेली ते सगळी संधी संपली असं नाही होत राजकारणात, समाजकारणात। काहींनी माझ्या उदयनराजेंच्या पक्षाच्या विनंतीला मान दिला, काही थांबले, काहींना लढायचं होतं, आता त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेत। माझी त्यांना पण विनंती आहे की त्यांनी पण पक्षाबरोबर आणि आपल्या सगळ्या, कारण आपण काल परवा पण एकत्रच होतो, तेव्हा एकत्र राहावं, एकत्र काम करू। आज जरी आम्हाला संधी देता आली नसली तरी पुढं योग्य संधी देण्याचा या सर्व जे अपक्ष लढतात त्यांना सगळ्यांना नक्कीच प्रयत्न करू, हे तर मी एवढी विनंती तर मी करू शकतो। पण महाराज साहेब ज्यांनी बंड केले ते तुमचेच कार्यकर्ते, मग निवडणूक झाल्यानंतर काय परिस्थिती असेल? नाही तर कार्यकर्ते किंवा मी तेच म्हटलं की आपण एकत्रच काल परवापर्यंत बसत होतो, म्हणजे मी असेल, उदयनराजे असतील आणि जे उभे राहिलेले आहेत पक्षाच्या ते एकत्रच होतो, एकत्रच उठणं बसणं आपलं होतं। पण आता कधी कधी काय होतं राजकारणात, काहींना वाटतं की बाबा पुढे आरक्षण येईल न येईल, परत संधी मिळेल, आरक्षणामुळे एखादंच मिळायची नाही, त्यामुळे काही जण म्हणजे अपक्ष उभा राहण्याची तयारी करतात, उभा राहतात। आता शेवटी बघा आज काही जरी झालं तरी ही निवडणूक आहे, आम्ही लढतोय, ते आमचे अधिकृत उमेदवार जे सगळे आहेत ते निवडून आणण्यासाठी लढतोय। आज भाजपचा उमेदवार आहे, पक्षाची जबाबदारी आहे, त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीनं आमचे भाजपचे उमेदवार जे आहेत ते निवडून कसे येतील हा प्रयत्न आम्ही नक्की करतो। चल